आज आपण घरच्या घरी चहासोबत खाण्यासाठी खारी कशी बनवायची ते पाहणार आहोत। बाहेरून जी आपण खारी आणतो ती कधी बनवलेली असेल, कशी बनवलेली असेल आपल्याला काहीच माहिती नसतं। त्यामुळे अशी घरच्या घरी काही मिनिटांमध्येच आपण खुसखुशीत अशी खारी बनवतोय। चला तर मग लगेचच रेसिपीला सुरुवात करूया। 1 कप भरून मी इथे मैदा घेतला। कपला थोडंसं टॅप टॅप केलं आणि मग मैदा भरून घेतला। अगदीच गच्च दाबून नाही भरलेला। यामध्ये थोडंसं चवीनुसार मीठ घालू। 3 चमचे भरून यामध्ये तेल घालते। तेल गरम नाही केलेलं, रूम टेम्परेचरचंच आहे। तेलाऐवजी तुम्ही तूप वापरलं तरी चालेल, पण तेलामध्ये बनवलेली ही खारी अगदी खुसखुशीत तयार होते। तेल आता सगळ्या बाजूने मैद्याला छान चोळून घेऊ। अर्धा चमचा मी इथे हातांवर ओवा घेतल्या, त्याला हातावर छान चुरून घ्यायचा आणि मग यामध्ये टाकायचं, म्हणजे खारीला फ्लेवर खूप छान येतो ओवांचा। ओवा टाकल्यानंतर त्या देखील छान यामध्ये मिक्स करून घेतल्या। त्या कप घेतला होता त्याच कपाने मी इथे अर्धा कप पाणी घेतलं। थोडं थोडं करत आपण याचा छान घट्टसर असा गोळा तयार करून घेऊ। 1 कप मैद्यासाठी इथे अर्धा कप पाणी लागतंच, पण थोडं थोडं करून यामध्ये पाणी घातलं तर अगदी छान असा याचा गोळा तयार होतो। इथे मी आता राहिलेलं संपूर्ण पाणी घातलं। खारीसाठी जास्त वेळ लागत नाही, अगदी मिनिटभरामध्येच हे जे पीठ आहे ते लगेचच जमा व्हायला सुरुवात होते, म्हणजे घट्टसर गोळा आता फक्त संपूर्ण जे परातीला लागलेलं पीठ असतं हाताला ते काढून घ्यायचं। अगदी हलक्या हाताने मी इथे हे पीठ मळून घेते। यावर थोडंसं तेल घातलं, जवळपास अर्धा चमचा तेल घातलं। याला तेल सगळ्या बाजूने आता लावून घेऊ आणि यावर झाकण ठेवून हे पीठ आपल्याला 15 ते 20 मिनिटांसाठी साईडला ठेवायचं आहे। तुमच्याकडे वेळ नसेल तर 10 मिनटं बाजूला ठेवलं तरी चालेल। इकडे आपल्याला खारी बनवण्यासाठी साठा तयार करायचा आहे, तर मी इथे 3 चमचे तूप घेतलं, त्यामध्ये 2 चमचे मैदा घातला। तूप आणि मैदा आपल्याला छान एकजीव करायचा आहे। याची छान अशी स्लरी तयार करायची, हे आपल्याला पुढे लागणार आहे। पण पीठ आपण साईडला मुरण्यासाठी ठेवलेलं आहे, तोपर्यंत हा साठा बनवून होतो। इकडे मी जवळपास 20 मिनिटांनंतर हे पीठ पाहते, अगदी छान असं झालेलं आहे। खूप घट्ट देखील नाही मळायचं आणि खूप पातळ देखील नाही, अगदी 1 कप मैद्यासाठी अर्धा कप पाणी पुरे होतं। आता मी याचे सारख्या आकारामध्ये 4 भाग करून घेते। सुरीच्या साहाय्याने याला मी इथे कट करून घेते, म्हणजे एकसारखे असे आपले गोळे तयार होतात। 4 गोळे आपण गोल गोल आकारामध्ये करून घेऊ आणि लगेचच यांना लाटून घेऊ। लाटण्यासाठी आपल्याला थोडासा मैदा वरून टाकायचा आहे। खूप जास्त इथे मैदा नाही वापरायचा, अगदी लागेल तसा थोडा थोडा मैदा टाकायचा आणि याची छान पोळी लाटून घ्यायची। पोळी म्हणजे पोळीपेक्षा खूप बारीक असं आपल्याला हे लाटून घ्यायचं आहे। जितकं बारीक लाटता येईल तितकं इथे आपल्याला ही पोळी बारीक लाटून घ्यायची आहे। कोळपाटाला देखील थोडासा मैदा टाकून घेते, कारण ती पोळी हवी तशी बारीक लाटली जात नाही आहे। थोडासा मैदा टाकून पुन्हा मी इथे छान अशी बारीक याची पोळी लाटून घेतली। तुम्हाला इथे दिसतच असेल, इतकी बारीक लाटली की माझे बोटं देखील या पोळीच्या बाजूने दिसत आहेत। आता ह्याच पद्धतीने आपण राहिलेले जे 3 गोळे आहेत त्याची देखील चपात्या लाटून घेऊ। इथे 4 चपात्या लाटून झाल्या, त्यातली 1 चपाती पुन्हा कोळपाटवर घेतली आणि आपण जे हा साठा तयार केलेला होता तो आता आपण छान मिक्स करून घेऊ, कारण यामध्ये तूप असल्यामुळे तो घट्टसर तयार होतो। म्हणून लावत असताना मी याला 1 वेळा थोडंसं हलक्याशा हाताने फेटून घेते। यातलं थोडंसं जे साठा आहे तो यावर टाकते। अगदी बारीक असा लेयर आपल्याला ह्या साठ्याचा लावून घ्यायचा आहे पोळीला। खूप जास्त देखील नाही लावायचं, अगदी थोडंसं घेऊन संपूर्ण पोळीवर आपण हा साठा फिरवून घेऊ। साठा संपूर्ण लावून घेतला, यावर अगदी थोडासा मैदा भरवूरला। आता यावर पुन्हा दुसरी पोळी ठेवू आणि याच पद्धतीने त्याला देखील साठा लावून घ्यायचा। वरून पुन्हा थोडासा मैदा घालायचा। असं करत मी इथे 4 पोळींना छान साठा लावून घेतला। आता वरच्या बाजूने आपल्याला अर्धी पोळी दुमडायची आहे। याला देखील थोडासा साठा लावून घेऊ, थोडासा मैदा लावून घेऊ। दुसरी साईड यावर दुमडायची। यावर आपल्याला साठा मैदा काहीच लावायची गरज नाही। याची दुसरी बाजू देखील आपण अशी छान चौकोनी आकारामध्ये पॅक करून घेऊ। अशा पद्धतीने आपला खारी बनवण्यासाठी जी लाटी आहे तयार आहे। हलक्या हाताने याला प्रेस करून घेऊ, म्हणजे हा गोळा थोडासा खाली जाईल आणि लाटायला सोपं जाईल। यामध्ये आपण 4 चपात्या टाकलेल्या आहेत, त्यामुळे हा जो गोळा आहे तो मोठा तयार झाला। त्यामुळे मी इथे एका परातीवर हा ठेवून लाटून घेते। अगदी हलक्या हाताने आपल्याला हा आता लाटायचा, नाहीतर खारीला जे पदर आहेत ते छान सुटणार नाहीत। अगदी पटकन इथे आपली हे लाटलं जातं।
आता मी इथे याच्या खारीच्या आकारामध्ये कट करून घेते. तुम्हाला इथे दिसतच असेल, खूप जाड नाही खूप बारीक नाही असं मी हे लाटून घेतलं. अगदी पोळीपेक्षा थोडंसं जाड लाटलेलं आहे. तुम्हाला हवं त्या आकारामध्ये तुम्ही इथे खारी कट करून घेऊ शकता. अगदी कट केल्याबरोबर याला लेअर छान सुटलेले आहेत. सगळे मी हे एका परातीमध्ये काढून घेतले आणि लगेचच इथे तळून घेऊ. खारी तळत असताना तेलचं जे टेम्परेचर आहे आपल्याला खूप कमी ठेवायचं आहे. मध्यम आचेवरच आपल्याला खारी तळून घ्यायची आहे. गॅस अजिबात मोठा करायचा नाही किंवा तेल खूपच कडकडीत असं गरम करायचं नाही, नाहीतर खारी वरच्या बाजूने करपते आणि आतमध्ये कच्ची राहते आणि मग ती थंड झाल्यावर अगदी मऊ पडते. खारी आपल्याला उलटपालट करत याच पद्धतीने तळून घ्यायची आहे. अगदी 3-4 मिनिटामध्येच इथे खारी तळून होते. खारीला कलर खूपच सुंदर आलेला आहे. अजिबात तेलकट तुपकट अशी ही खारी होत नाही. तुम्हाला इथे दिसतच असेल खूप छान असे पदर सुटलेले आहेत खारीला. जवळून मी तुम्हाला इथे एक खारी दाखवते. हिचा रंग, हिला खूप सारे सुटलेले असे पदर पाहून मला यासोबत चहा करून ही खारी लगेचच खावीशी वाटली. अगदी हातामध्ये घेतल्याबरोबर हिचा कुरुम असा चुरा होतोय. ही खारी एअरटाईट डब्यामध्ये ठेवली तर महिनाभर आरामात टिकते. अशा पद्धतीने ही खारी नक्की ट्राय करा. पुन्हा भेटूया अशाच एका नवीन रेसिपीसोबत.